हो. हो. जरा पुढे आहे मी. थांब. मित्र हो, नमस्कार. आज आपण सोनेवाडीतील प्रगतील शेतकरी सोमनाथ मामा पडोळ व त्यांचे मोठे बंधू राजू मामा पडोळ यांच्या बागेत आपण आलेलो आहोत. मित्र हो, हा जो बाग आहे हा 90 दिवस झालेला प्लॉट आहे आणि सध्या जर आपण ही साईज बघितली तर 17+ ही साईज आहे आणि अजून पाणी उतरण्यासाठी मला वाटतं अजून एक 8 दिवस तरी हा प्लॉट घेणार आहे. अत्यंत कमी PGR आणि हे बघू शकता आपण फिट झालेले घड आहेत. आणि ह्या ठिकाणी आम्ही हँडडीप घेतलेली नाही, एकच हँडडीप घेतलेली आहे आणि बाकीचे स्प्रे आपण मशीनद्वारे करत असतो. अतिशय योग्य खतांचं व्यवस्थापन आणि रोगांचं व्यवस्थापन ह्या पडोळ बंधूंनी ह्या ठिकाणी केलेलं आहे, हे आपल्याला आवर्जून सांगावं वाटतं. हा घडबंद माल, वजनदार माल, लष्टरयुक्त माल आहे. आपण मोठ्या प्रमाणामध्ये PGR वापरणं या ठिकाणी थांबवलं पाहिजे असं मी म्हणेल. कारण आपली द्राक्ष जोपर्यंत गोड लागणार नाहीत, रसाळ लागणार नाहीत, तोपर्यंत आपल्या मालाला डिमांड क्रिएट होणार नाही आपल्या मालाची, असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं. मित्र हो, द्राक्ष म्हणल्यानंतर सगळ्यात अगोदर लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो तो रेसिड्यूचा किंवा केमिकलचा. पण आपण जर रसाळ द्राक्ष, गोड द्राक्ष जर बनवली तर आपल्या महाराष्ट्रामध्येच हा माल मोठ्या प्रमाणात विकू शकतो किंवा ग्राहकांची पसंती त्याला मिळू शकते. हे सर्व शेतकरी बांधवांनी ठरवलं पाहिजे आणि ह्या अनुषंगानं काम केलं पाहिजे, असं मला शेतकरी बांधवांना एक असा माझा एक अनुभवाचा मेसेज द्यावा वाटतो. नमस्कार.